जो मिलाच्या मागच्या भागामध्ये. त्यांच्या डोळ्यासमोर कुशीला त्रास होत होता, तरीही त्यांनी तिला त्रास होऊ दिला. माझ्या घरात असे घाणेरडे प्राणी रेंगाळत असतील याची मी कल्पना करू शकत नाही. पुढचा भाग. अमन, मला समजले नाही. कुशीसारख्या माणसाचा एवढा सूर त्यांच्यात कसा काय? ती एक निरागस आणि गोड मुलगी आहे. अर्णव, मला हे सर्व माहित नाही. अमन, पुढे काय? हे सगळं घरी सगळ्यांना सांगणार का? अर्णव, आता सगळे समाधानी आणि आनंदी आहेत. मला ते तोडायचे नाही, म्हणूनच मी इथे आलो आहे. जर मला सर्व काही उघड करायचे असते तर मी हे शांतिवन मध्येच केले असते. एक गोष्ट मला टोचत होती ती म्हणजे वंश. शीतल त्याच्यासाठी योग्य व्यक्ती नाही. मी जाऊन त्याला हे सगळं कसं समजावणार? अमन, अर्णव, अशा लोकांना आपण आपल्या जवळ जाऊ देऊ नये. अर्णव, मला वाटतं मामाशी बोलायला हवं याबद्दल. त्यानुसार तो काहीतरी निर्णय घेईल. अमन, बरोबर असेल. दुसऱ्या बाजूला शीला आणि शीतल त्यांच्या खोलीत बसल्या, जणू भूतांनी पकडले. शीतल, मम्मा, तो मला अटक करेल का? ते कुठे उतरले आहेत असा विचार करून शीला तिच्याकडे बघत गुंग झाली. शीतल, आणि हे पप्पा? त्याचं फक्त त्याची मुलगी कुशीवर प्रेम आहे, त्याला कुणीच नाही. अकडू मला धमकावत होता तेव्हा तो काहीच बोलला नाही. शीला, त्याच्यासाठी फक्त कुशी पहिली येते, बाकीचे दुसरेच आहेत. मला आता तुझ्या जीवाची इतकी भीती वाटते. तुझ्या नव्याला जाऊन हे सगळं सांगेल का? शीतल, शक्यता आहेत. आणि अर्णवने म्हटल्याप्रमाणे वंशजी कधीही त्यांच्या शब्दाच्या विरोधात जाणार नाहीत. आता माझं काय होणार? हे सर्व आहे कारण जर तुम्ही फक्त. शीला, मी काय केले? मला फक्त तुझ्यासाठी समृद्ध आयुष्य हवे होते. अर्णवची पुढची कृती काय होणार या भीतीने शीतलने गलबलून दुसरीकडे वळली. अमनला त्याच्या घरी सोडल्यानंतर अर्णवने ड्रायव्हर सीट घेतली आणि शांतिवनच्या दिशेने गाडी चालवायला सुरुवात केली. त्याची कार लॉटमध्ये पार्क करून आत गेलो आणि कुशीने तिचा ड्रेस बदलला आहे हे पाहण्यासाठी त्याच्या खोलीत गेलो आणि आज तिने तिची पेंटिंग पूलच्या बाजूला पूर्ण करण्याचा प्लॅन केला आहे. ती रंगवण्यात इतकी मग्न झाली होती की अर्णव आत येऊन तिच्या मागे उभा आहे हे तिच्या लक्षातच आलं नाही. काही मिनिटे गेली तरी कुशीने त्याला पाहिले नाही. अर्णवला तिथे उभा असलेला दिसल्यावर ती रंग निवडायला वळली. त्याच्याकडे मोठ्याने हसत तिने रंग निवडला. कुशी, कधी आलीस? अर्णव, काही वेळापूर्वी. अपने आसपास क्या हो रहा ही उसका ख्याल ही नाही ही तुम्हे कुशी. कुशी, तुझ्या आजूबाजूला काय चालले आहे याची तुला जाणीव नाही. अर्णवला शीतलच्या कृतीबद्दल म्हणायचे होते पण कुशीला ते समजले नाही आणि हसली. कुशी, मी चित्रकलेत मग्न होते, त्याबद्दल क्षमा असावी. अर्णवने मान हलवत उसासा टाकला. कुशी, अर्णव, मला भूक लागली आहे. तू बदलून लवकर का येत नाहीस? आम्ही जेवायला खाली जाऊ. पायलने मला आधीच फोन केला आहे. अर्णव, मला 10 मिनिटे द्या. कुशीने होकार दिला आणि अर्णव चेंज करायला वॉशरूम मध्ये गेला. बदलून दोघे जेवायला खाली गेले. जेवणातल्या गोष्टींची मांडणी HP केली होती आणि सगळे जेवू लागले. पायल, तुझे पेंटिंग पूर्ण झाले? कुशी, जवळजवळ पूर्ण झाले. आज पूर्ण होईल. पायल, तू मला आधी दाखव. ठीक आहे. कुशी, शक्य नाही, कारण अर्णव ते आधी बघेल. अर्णवस हा सर्वांनी तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. कुशी, कारण तो माझ्यासारखाच खोलीत राहतो, त्यामुळे साहजिकच तो आधी ते पाहिल. मला ते कॉरिडॉरमध्ये ठेवण्याची कल्पना नाही. पायल, तू संपली की मला फोन कर, मी येऊन बघेन. कुशी, मी तुला कॉल करते. तुम्ही जागे असाल तर येऊन बघा.
आकाश जिंकलो तर काय मिळणार? कुशी, मी 2 वेळा जिंकले आहे. प्रथमच शिष्यवृत्ती मिळाली. पुढच्या वेळी ती 5,000 रक्कम होती. पायल, काय शिष्यवृत्ती? कुशी, सम्राट आर्ट स्टुडिओमध्ये 1 वर्षापर्यंत मोफत शिकण्यासाठी. पायल, तू 1 वर्षात सगळं शिकलीस? कुशी, 1 वर्ष स्कॉलरशिप घेऊन त्यानंतर मी फी भरली. 4 वर्षे मी चित्रकला आणि शिल्पकला शिकलो. पायल, तुला पण शिल्पकला माहित आहे का? कुशी हसली, तू त्या रिंग रोड जवळच्या मंदिरात गेला होतास का? पायल, ते काली माँ मंदिर. कुशी, हम्म. प्रवेशद्वारात एक गोंडस गणेशजी सर्वांचे स्वागत करत आहेत. मी ते केले आहे. मामा, वा, आमच्या घरी एक कलाकार आहे. कुशी म्हणाली, 4 वर्षे शिकून आणि असंख्य खडकं फोडून मी एक मास्टरपीस मामाजी सांभाळले, पण माझ्या गुरूंनी तेही मंदिरासाठी दिले. मी त्याला विचारले की मी ते घरी घेऊन जाऊ शकतो का, पण तो सहमत नव्हता. मामा, अजून काय करतेस? पायल शिवाय तिच्या आजूबाजूच्या सगळ्यांना आश्चर्यचकित करून कुशी उत्साहाने बोलू लागली. कुशी क्वचितच तिच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडते आणि इतरांशी मिसळते. पण एकदा तिने असे केले की ती सरप्राईजचे पॅकेज असेल. रात्रीचे जेवण संपवून ती उभी राहिली आणि ताट धुण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. आई, मी तिला इतकं उत्तेजित कधीच पाहिलं नाही. पायल, कुशी के साथ बात करू तो वक्त का पथ ही नहीं चलता पापाजी. तुम्ही कुशीशी बसून बोललात तर वेळ कसा निघून जातो हे तुम्हाला कधीच कळत नाही पापाजी. आजकाल माझा खूप चांगला वेळ आहे. मामा, सच में बहुत ही प्यारी बच्ची ही. ती खरंच खूप सुंदर मुलगी आहे. अर्णवस हा सर्वांनी अगदी सत्याशी सहमती दर्शवत हसले. कुशी, खरंच खूप सुंदर, निरागस पण स्वतंत्र प्रकारची मुलगी आहे. अर्णवला झोपायला सांगून कुशीने तिची पेंटिंग चालू ठेवली. ते पूर्ण करण्यासाठी 2 तास लागले. शेवटी ते संपवून ती थकून आत गेली आणि पाहिलं की अर्णव झोपला आहे. तिने तिची पेंटिंग सुरक्षितपणे कपाटात ठेवली आणि त्याच्या जवळ गेली. तिने त्याचे हात विचित्र स्थितीत पाहिले. त्याचे हात हातात घेऊन तिने ते व्यवस्थित पसरवले आणि त्याला रजाईने झाकले. हसत हसत तिने त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि त्याच्या शेजारी झोपली. ती उद्यासाठी खूप उत्सुक आहे आणि तिला आशा आहे की यावेळी ती खरोखरच जिंकेल. डोळे मिटून ती शांत झोपेत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी कुशी उठली आणि तिच्या पांढऱ्या शुभ्र सलवारमध्ये तयार झाली. तिच्या पाठोपाठ अर्णव उठला आणि त्याची झोप दूर करण्यासाठी डोळे मिचकावले. कुशी, गुड मॉर्निंग अर्णव. त्याला अभिवादन करताना तिचा उत्साही आवाज ऐकू आला. पलंगावरून उठून त्याने हात पुढे केले. अर्णव, शुभ सकाळ. कुशी, अर्णव, मला मदत हवी आहे. वॉर्डरोबकडे निघालेल्या अर्णवने त्याचा ड्रेस उचलला आणि तिच्याकडे वळला. अर्णव, काय? कुशी, मला वाटेत टाकू का? अर्णवने भुसभुशीत केली पण मान हलवली. कुशी हसली, धन्यवाद. अर्णव फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये गेला. काही मिनिटात तो केस पुसत बाहेर आला. तो त्याच्या औपचारिकतेत बदलला. कुशी, अर्णव. अर्णव, हम्म. कुशी, बघ हा आणि सांग कसं आहे. अर्णवने एक तक्ता वाढवत समोर उभ्या असलेल्या तिच्याकडे पाहिले. त्याने ते हातात घेतले आणि उघडून पाहिले. ते पाहून तो खरोखरच थक्क झाला. कुशी, वाह, मी वास्तववादी चित्र श्रेणीत रंगवले आहे. ते कसे आहे? अर्णव, छान आहे. कुशीचा चेहरा खाली पडला. नुसतं चांगलं? अर्णव, नाही, खरं तर खूप छान आहे. म्हणजे अप्रतिम. कुशीने सुटकेचा निश्वास सोडला. देवाचे आभार. अर्णवने ती पेंटिंग तिच्या हातात दिली आणि तिने दुमडून तिच्या फ्लास्कमध्ये ठेवली. अर्णव, जाऊया का? कुशी, ठीक आहे.
ती तिची हँडबॅग आणि इतर आवश्यक गोष्टी घेऊन त्याच्या मागे खाली गेली. नाश्ता उरकून सगळ्यांनी तिला विश केले आणि ती अर्णव सोबत गेली. अर्णवने पाहिले की कुशी घाबरलेली होती. अर्णव, तू घाबरला आहेस? कुशीने हिसका मारून त्याच्याकडे पाहिले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि हसली. कुशी थोडेसे. अर्णव, कुशीला घाबरायला काय आहे? तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि हेच जिंकण्यापेक्षा महत्वाचे आहे. त्याच्या सल्ल्याकडे कुशी हसली. धन्यवाद. ती जागा आल्याचे कुशीने पाहिले. लावण्य आधीच तिची स्कूटी मध्ये वाट पाहत होती. कुशी इथे फक्त. अर्णवने गाडी बाजूला उभी केली आणि कुशीने तिच्या सर्व वस्तू गोळा केल्या. कुशी, प्रवासाबद्दल धन्यवाद. बाय अर्णव. अर्णव हलकेच हसला. कुशी गाडीतून खाली उतरली आणि त्याला हात हलवत ती लावण्य उभी असलेल्या जागेकडे धावली. अर्णवने गाडी सुरू केली आणि तिथून निघून गेला. लावण्य, कुशी डार्लिंग, तुझा नवरा फुल टाइम जोरू का गुलाम होतोय असं वाटतंय. कुशीने श्वास घेतला आणि तिचे हात मारले आणि ती हसली. कुशी, तो ऐकला तर आम्ही निघालो. लावण्य, मला खूप भीती वाटते. कुशीला हसवत ती नाटकीयपणे म्हणाली. कुशी, चल आत जाऊया. ते दोघे कार्यक्रमाच्या आत गेले आणि कुशीने तिचे नाव नोंदवले. काही तासांच्या फेऱ्यांनंतर कुशीला विजयी घोषित करण्यात आले. लावण्याने तिला आनंदात मिठी मारली आणि तिचे अभिनंदन केले. कुशीने आधी अर्णवला डायल केला पण त्याचा नंबर व्हॉइस मेलवर गेला. तिने थोपटले. लावण्य, काय झालं? कुशी, मी अर्णवला फोन केला पण तो माझा कॉल उचलत नाहीये. लावण्याने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं, कारण ती अशा स्पर्धांसाठी कुशीसोबत अनेकदा आली आहे. कुशी नेहमी तिला बाबा म्हणायची. लावण्य, तो बिझी असावा. कुशीने उसासा टाकून आता तिच्या वडिलांना हाक मारली पण त्यानेही तिचा कॉल उचलला नाही. कुशीला दुःख झाले आणि तिचा विजयाचा एकूण जोश उडून गेला, कारण ती तिच्या वडिलांसोबत आणि पतीसोबत शेअर करू शकली नाही. कुशी, बाबा पण उचलत नाहीत. लावण्याने तिच्या हातावर थोपटले. डार्लिंग, काळजी करू नकोस. ते कामात व्यस्त असावेत. तुम्ही घरी जा आणि मग त्यांना सांगा. कुशीने उसासा टाकून एक छोटेसे स्माइल दिले. लावण्य, तू पायलला फोन करून माहिती का देत नाहीस? कुशी, मी घरी जाऊन लावण्याला सांगेन. लावण्य, ठीक आहे. आपण एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण करू. ये. कुशी, नाही. लावण्य, मी काही सबब ऐकणार नाही. या, आम्ही जात आहोत. तिने कुशीला सोबत ओढले आणि तिच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी घेऊन गेली. दोघांनी जेवण केले आणि लावण्याने कुशीला शांतिवन येथे सोडले आणि तिच्या घरी निघून गेली. कुशीने घरात प्रवेश केला आणि तिने स्पर्धा जिंकल्याचे पायलसोबत शेअर केले. पायलने तिचे अभिनंदन केले आणि कुशी तिच्या खोलीत गेली. ती बेडवर पडली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. स्पर्धा जिंकूनही ती खूप निराश झाली होती. ती काही वेळ झोपली आणि खाली गेली आणि रात्रीच्या जेवणाच्या तयारीत HP ला मदत केली. रात्र झाली होती. अर्णव घरात आला आणि कुशीला तलावाजवळ शांतपणे बसलेली पाहण्यासाठी तो त्याच्या खोलीत गेला. त्याने भुसभुशीत केली आणि तिला वाटले की कदाचित ती जिंकली नाही, त्यामुळे ती नाराज आहे. तिचा फोन वाजला आणि तो तिच्या वडिलांचा होता हे पाहण्यासाठी तिने तो उचलला. कुशी, हा बाबा. शशी, काय झालं कुशी? तू मला फोन केलास? कुशी, विसरलीस ना? शशी, काय बेटा? कुशी, आज माझी स्पर्धा होती. काल झालेल्या या सगळ्या गोंधळात आज कुशीची स्पर्धा आहे हे शशी पूर्णपणे विसरला. शशी, सॉरी बेटा, मी खरंच विसरलो. मग परिणाम काय? कुशी, मी जिंकलो. शशी, खूप छान आहे. पण तू का नीरस वाटत आहेस?
कुशी मग मी आवाज कसा करू? मी जिंकलो हे सांगण्यासाठी मी तुला किती आतुरतेने फोन केला माहीत आहे का? पण तू माझा कॉलही उचलला नाहीस. मी अर्णवलाही फोन केला, त्यानेही उचलला नाही. मी खूप अस्वस्थ आहे. शशी हलकेच हसले. मला त्याबद्दल खूप वाईट वाटते. खरंच बाबा, खूप माफ करा बेटा. कुशी म्हणाली, सोडा. शशी, तू फिरायला जाऊन आईस्क्रीम का घेत नाहीस? कुशी, चांगली कल्पना आहे, पण अर्णव अजून घरी नाहीये. बेचारा दिवसभर काम करून थकून घरी येतो. मी त्याला फिरायला आणि आईस्क्रीमसाठी त्रास देऊ इच्छित नाही. कुशीने अर्णवशी भावनिक संपर्क साधला हे शशीला बरे वाटले. तिच्याशी काही मिनिटे बोलून त्याने कॉल कट केला. संभाषण ऐकणारा अर्णव गोंधळून गेला. काय चालू आहे? जर ती जिंकली तर तिने आनंदी व्हायला हवे ना. मग त्याने तिचा कॉल उचलला नाही तर? तो भुसभुशीत उभा राहिला आणि कुशीने त्याला पाहिले. कुशी, कधी आलीस? अर्णव, आत्ताच. कुशी, अरे जा आणि फ्रेश हो, मी आमच्यासाठी रात्रीचे जेवण गरम करीन. अर्णव, हम्म. तो आत गेला आणि फ्रेश झाला, तर कुशी खाली गेली आणि दोघांसाठी जेवण गरम केले. तिची मनःस्थिती खराब होऊन खायलाही मन लागत नव्हते. पण वडिलांशी बोलल्यावर तिला जरा बरे वाटले. अर्णवने शांतपणे खात असलेल्या कुशीकडे पाहिले. अर्णव, आज कोणीतरी गप्प आहे. कुशीने त्याच्याकडे पाहिले. काय अर्णव, तुझ्या स्पर्धेचं काय झालं? आपण गमावले की काय? कुशी, मी जिंकलो की हरलो हे तुला कसे कळेल जर तुला मला परत कॉल करणे आवश्यक वाटले नाही? तिचा अस्वस्थ स्वर ऐकून अर्णवने तिच्याकडे पाहिलं. अर्णव, खरंच हरवल्यासारखं वाटतंय. कुशी, हा. मी पहिल्या क्रमांकाने जिंकले. 50,000 किंमत रक्कम मिळाली. अर्णव, अरे ठीक आहे. कुशी, फक्त ठीक आहे का? अर्णव, मग तुला मी काय करायचं आहे? मी तुला बाहेर घेऊन आईस्क्रीम पार्टी देऊ की काय? कुशीचे डोळे मिचकावले. मला घेशील का? अर्णव, तुला जायचं? कुशी, आईस्क्रीमसाठी मी कधीच नाही म्हणू शकत नाही. अर्णव हलकेच हसला. वेळ बघितलीस का कुशी? कुशी, ते मी लहानपणापासून पाहत आलो आहे. प्रथम तुम्ही मला सांगा, कृपया मला आईस्क्रीमसाठी बाहेर काढू शकाल का? अर्णव, आधी रात्रीचं जेवण पूर्ण कर. कुशी, आधी तू सांग, मला घेशील की नाही? अर्णव, लवकर जेवण पूर्ण कर. मी माझे पाकिट घेऊन येईन. रात्रीचे जेवण संपवून तो उभा राहिला आणि ताट साफ करायला स्वयंपाकघरात गेला. कुशीने हसत हसत तिचे जेवण पूर्ण केलं. अर्णव त्याच्या खोलीत गेला आणि त्याचे पाकिट घेऊन कुशी त्याची वाट पाहत खाली उतरला. ते दोघे बाहेर गेले आणि अर्णव गाडीजवळ जाणार होता तेवढ्यात कुशीने त्याला अडवले. कुशी, इथून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आईस्क्रीमचे दुकान आहे. त्यासाठी गाडी का घेत आहेस? चल चल फिरायला. अर्णवने उसासा टाकला. ठीक आहे. तो आणि कुशी थंडगार वायाचा आनंद घेत एकट्या रस्त्यावर चालायला लागले. कुशी, अर्णव. अर्णव, हम्म. कुशी, रोज एवढ्या उशिरा का काम करतेस? अर्णव, माझे बहुतेक क्लायंट परदेशी आहेत. त्यामुळे मला त्यांच्या वेळेनुसार काम करावे लागेल. कृपया आता तुमचे सल्ला सत्र सुरू करू नका. ते ऐकून कुशी हसली. कुशी, मी सल्ला देणार नाही, फक्त मी थोडी उत्सुक आहे. अर्णव, उत्सुकता? कुशी, हम्म. अर्णव मान हलवत चालत राहिला तर कुशी त्याच्या मागे गेली. अर्णव, तू स्पर्धा जिंकलीस तर नाराज का झालास? कुशी, मी माझ्या यशाने आनंदी आहे. तुमच्या आणि बाबांसोबत शेअर करायला मला खूप आनंद झाला. पण तुम्ही दोघांनी माझा कॉल उचलला नाही. त्यामुळे फक्त मी अस्वस्थ झालो. अर्णव, काय फरक पडतो? कुशी, माझ्यासाठी अर्णव महत्वाचा आहे.
माझं जग खूप छोटं आहे. माझे बाबा, लावण्य, दादी, आता तू. तर माझा सगळा आनंद अवलंबून आहे की मी एखादी गोष्ट मिळवल्यावर तुम्ही लोकांची प्रतिक्रिया कशी असेल यावर. हा विषय पुढे चालू ठेवू नये म्हणून अर्णवने तिच्याकडे बघितले आणि गप्प बसला. थोड्याच वेळात ते दोघे आईस्क्रीमच्या दुकानात पोहोचले आणि कुशीसाठी आईस्क्रीम आणि अर्णवसाठी कॉफी ऑर्डर करत बसले. कुशी तिचे डबल स्कूप आईस्क्रीम खात असताना किती लोक सहभागी झाले हे सांगताना. निकाल जाहीर करता न्यायाधीश कसे इकडे तिकडे फिरत राहिले. तिची अस्वस्थता कशी शिगेला पोहोचली. आणि शेवटी निकाल जाहीर झाल्यावर तिला कसे वाटले. कुशी, सगळं छान चाललंय. तू आणि बाबा असशील तर केकवरच्या चेरीसारखं झालं असतं. अर्णव किंचित हसला. काहीतरी साध्य करण्यासाठी काय करावे लागते हे त्याला माहीत होते. कुशीने तिच्या कर्तृत्वावर खुश असायला हवे तेव्हा कुशीने नाराज व्हावे असे त्याला वाटत नव्हते. म्हणून त्याने तिला बाहेर काढले. इतक्या दिवसांनी तो असाच वेळ घालवत आहे. शेवटच्या वेळी त्याने स्वतःसाठी कधी वेळ काढला हे त्याला आठवत नाही. त्याला आराम वाटला आणि थंडी वाजली. कुशी, अर्णव, ही जागा खूप चांगली आहे ना. अर्णव, धन्यवाद. कथेचा भाग 18 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.